खरें म्हटल्यार गोंयचो आमचो DNA हो एंटरप्रिनल DNA. तुम्ही जर काढून पळयता आसत जाल्यार स्मॉल फ्रॉम द फिशींग बिझनेस टू अवर म्हणजे लोकल बिझनेस करी पासून ट्रेडिशनल बिझनेस हे गोंयकार सातत्यात करीत आयिल्ले. बट कालांतरान आमी जशें म्हणटा की आमी डिपेंडंट जावपाक लागले आनी ती डिपेंडन्सी जी आसा पळय न्ही ही आमच्या खातीर खरें घातक ठरली. म्हणून आमी सायडीकच्या सगळ्याच बाबतीत डिपेंडंट जावपाक लागला. पूण आमी म्हणटा दिस इज द रायट टायम की आमी आमच्या मदलो एंटरप्रिनरशीप परत एकदा जागो करपाची गरज आसा. आनी ताका लागून गोंयचो तसो मायक्रो MSMEs मायक्रो स्मॉल मिडियम इंडस्ट्रीज ज्यो आसा पळय न्ही हो खूब बऱ्या पद्दतीन म्हणजे फाटल्या खुबश्या वर्सांनी काम करता. बट नवीन युवक नवीन तरणाटे हे आमकां ह्या सॅक्टरान येता आसतना खूब कमी दिसताले आनी ते तरणाटे आमकां ह्या सॅक्टरांत येवपाक जाय म्हणून विथ द हेल्प ऑफ द ADII डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एड्युकेशन आनी डायरेक्टर ऑफ स्किल एड्युकेशन वी हॅव डिझायन द स्पेशल प्रोग्राम. जशें आत्ता बाबा आंगले हाणें एक्सप्लेन केले त्या प्रमाणे वी हॅव डिझायन द स्पेशल प्रोग्राम आनी तो प्रोग्राम्स आमी एड्युकेशन सॅक्टरांत घेवन गेले. एड्युकेशन सॅक्टरांत घेवन गेल्या उपरांत देर इज एन यंग एंटरप्रिनर्स दोज हू वॉन्ट्स टू द बिकम एंटरप्रिनर्स तांकां दिसतालें की हय बट तांकां वाट मेळनाशिल्ली किंवा तांकां प्रॉपर गायडन्स मेळनाशिल्लें आनी ते प्रॉपर गायडन्स दिवपा खातीर आवर गव्हर्मेंट हॅव टेकन द इंट्रस्ट आनी तो इंट्रस्ट घेवन विथ द हेल्प ऑफ द ADII आमी ती तांकां ट्रेनिंग दिवपाक एट द कॉलेज लेवल एट द हाय सेकंडरी कॉलेज लेवल तांकां आमी सुरवात केली आनी त्या हातूंतल्यान तांकां एंटरप्रिनर्स कशें जावप आनी एंटरप्रिनरशीप तांच्या मदीं डेव्हलपमेंट करपा खातीर ADII म्हणजे एंटरप्रिनर डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ADIN आमकां खूब बऱ्या पद्दतीन मदत केल्या आनी तेच आमी म्हणटा दीस वील बी वन रिव्होल्युशनरी स्टेप इन गोवा म्हणपाक कांयच हरकत ना. कारण आतां पर्यंत आमी रुटीन म्हणजे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट हे शिकता आसतना एंटरप्रिनरशीपचो केन्ना विचार करूंक नाशिल्लो. इंजिनियरींग सॅक्टरांत शिकता आसतना आपूण फुडें एंटरप्रिनरशीप जातलो हाजोय केन्ना विचार करिनाशिल्लो. म्हणून तर मॅक्झिमम जाण आपल्याक जॉब खंय मेळटलो इदर इन द गव्हर्मेंट काय प्रायवेट सॅक्टर हाजोच विचार करतालो आनी मॅक्झिमम ते प्रत्येक जण हे जॉबा फाटल्यानूच धांवत आशिल्ले. देर आर द सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज वीच इज अवेलेबल इन द स्टेट आनी डे बाय डे आवर ऑपॉर्च्युनिटीज आर इन्क्रिजींग. बट डेट ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आमी ग्रॅब न करता किंवा ते कोण तरी भायले येवन हांगासर ग्रॅब करताले. नो डावट इट इज इन द सर्वीस सेक्टर, इट इज इन द मॅन्युफॅक्चरींग सेक्टर, इट इज इन द टुरिजम एंड हॉस्पिटॅलिटी सेक्टर, इट इज इन द मेडिकल फॅटर्निटी. ह्यो सगळ्यो ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आसा ह्यो आमच्या भुरग्यांनी घेवपाक जाय म्हणून तेंच्या मदीं एंटरप्रिनरशीप डेव्हलप जावप हें खूब गरजेचें आशिल्लें. आनी ती एंटरप्रिनरशीप डेव्हलप करपा खातीर आनी ताका जो फायनान्शियल सपोर्ट जाय आशिल्लो. फक्त एंटरप्रिनरशीप डेव्हलप केलीच म्हणून जावची ना. फाल्यां सकाळी ताका जर घरा कडल्यान फायनान्शियल सपोर्ट मेळना आसत जाल्यार गव्हर्मेंट शूड गिव द फायनान्शियल सपोर्ट फॉर दॅट यंग बॉय ऑर यंग गर्ल आनी तो फायनान्शियल सपोर्ट दिवपा खातीर EDC इज रेडी. आनी म्हणून आमी म्हटलां की इट इज एन कोलॅटरल फ्री इंट्रस्ट लोन. हे आमचे कोलॅटरल फ्री लोन दिवपाची तयारी ही आमी आमच्या EDCन दवरलेली आसा. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ गोवा ब्रांच हांच्यांनी दिवपाक ठरयल्या आनी ताजो हेल्प आमी रॅम्प स्कीम वीच इज एन ऑफ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया वीच इज एन रायझींग एक्सिलरेटिंग द MSME परफॉर्मन्स वीच इज अ रॅम्प स्कीम स्पेशली गव्हर्मेंट ऑफ इंडियान जी स्कीम डिझायन केल्या. इट इज अप्रॉक्सिमेटली आतां पर्यंत आमकां 2 crores of rupees वी हॅव रिसिव्ड फ्रॉम द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. हाज्या ट्रेनिंग करपाक बाकीच्या सगळ्या प्रोग्रामा खातीर ह्याचे पयशे जे आसा आमी रॅम्प स्किमीचे ह्या सगळ्या हाज्या खातीर आमी वापरता. आनी ताकाच लागून ह्या स्किमीच्या अंतर्गत आमी युनिफायड डिजिटल प्लॅटफॉर्म आमी टू असिस्ट द MSME इन द ऑनलायन ट्रेनिंग डिस्प्यूट रिजोल्युशन आनी पॉलिसी गायडलायन्स हाज्या खातीर आमी डिझायन केल्या. सेकंड वन इज एन बिझनेस फॅसिलिटेशन सेंटर which is we have established at the Panjim and Mergaon to provide a hand holding for the entrepreneurs. या दोन्ही म्हणजे रॅम्प स्किमीच्या अंतर्गत ही दोन्ही केला. ताजोय फायदो आमचे यंग एंटरप्रिनर्स फ्रॉम बोथ द डिस्ट्रिक्ट्स तांच्यांनी घेवचो. वी हॅव स्टार्टेड विथ द कॅपॅसिटी बिल्डिंग अँड ट्रेनिंग प्रोग्राम्स दॅट हॅव ऑलरेडी ट्रेन अप्रॉक्सिमेटली हांगल्यान सांगले त्या प्रमाणे 1350 एंटरप्रिनर्स. आमचो टार्गेट आसा मोर दॅन 29,000 प्लस भुरग्यांक हातूंतल्यान कॅपॅसिटी बिल्डिंग आनी ट्रेनिंग प्रोग्रामान तांकां ट्रेन करपाचो आमी टार्गेट दवरला. आमी म्हणटा की अ न्यू वुमन एंटरप्रिनरशीप फॅसिलिटेशन सेल वीच एम्पावर्स द वुमन लेड MSME थ्रू द ट्रेनिंग एंड एनर्जी एफिशियन्सी ऑडिट हे करपाचें आमी ठरयलां. त्या खातीर वी हॅव फोकस्ड मॅक्झिमम ऑन द वुमन हाजेर आमी फोकस केल्लो आसा. वी आर म्हणून हांव सांगता की लास्ट इयर आमी वीथ द डेम्पो कॉलेज वी हॅव स्टार्टेड वीथ द न्यू आनी अलॉंग वीथ द गोवा BNI आनी BNI फाउंडेशन ऑफ इंडिया वी हॅव स्टार्टेड द न्यू प्रोग्राम and which is in 3 years BCom honors program in MSME म्हणजे द मॅनेजमेंट इन द प्रायवेट बिझनेस अँड एंटरप्रिनरशीप असो न्यू प्रोग्राम आमी सुरू केलो आनी विच इज एन व्हेरी गुड रिस्पॉन्स फॉर दॅट न्यू प्रोग्राम. आनी हो प्रोग्राम सुरू करता आसतना सुद्दां दोज वॉन्ट टू बी द एंटरप्रिनर्स तांच्यांनीच ताका एडमिशन्स घेवचे हे क्लियर कट आशिल्लें. आफ्टर डुईंग द 3 years BCom honors program in MSME कोण जॉब करपाक वयचे ना. दे वील बी द फ्युचर एंटरप्रिनर्स
म्हणून हो प्रोग्राम आम्ही डेम्पो कॉलेजीच्या बरोबर इंट्रोड्यूस केलो. तातूंतल्यान आमकां नवीन भुरगे हे फुडें येता आसतना दिसतले. आमी पळयता की अकाडमी आनी इंडस्ट्री ह्या सगळ्या जाणांक बरोबर हाडटा आसतना आमी वुमन एंटरप्रिनर्स, यूथ एंटरप्रिनर्स, सेल्फ हेल्प ग्रुप एंटरप्रिनर्स हे तयार करपा खातीर सातत्यान आमचे गव्हर्नमेंट वेगवेगळ्या सेक्टरांतल्यान खूब मोठ्या प्रमाणात इनिशिएटिव्ज आनी लीड घेत आसा. हांव मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनाचे आज लॉन्चिंग करता आसतना फर्स्ट ऑफ ऑल आय एम कॉंग्रॅच्युलेटिंग फॉर डॉक्टर सुनील and his entire team. They are working in the state of Goa for last 1 year and they are dedicatively and passionately they are working with our all the departments. They approximately more than 19 departments बरोबर ते काम करता आणि in futures ताजे रिझल्ट आमकां आतां दिसपाक लागला which we are saying the entrepreneurs new model वो आमकां दिसपाक लागला यंग एंटरप्रिनर्स आमच्या मुखार आणि which is again the vision of our honorable prime minister नरेंद्र मोदी जी. आमी जेका म्हणटा की स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, मेक इन इंडिया हाच्या सारकेल्या कन्सेप्टान जे फुडें येवपाक लागला each and every schemes. म्हणजे लास्ट टाइम आम्ही जेन्ना 11 years सेलिब्रेशन ऑफ द मोदी गव्हर्नमेंट केले तेन्ना आय हॅव टेकन द म्हणजे होल रिवायज कार्यक्रम केलो की गोंयांत अशा पद्दतीचे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे प्रोग्राम्स कितल्या जाणांनी घेतल्या. तशें पळोवंक वता जाल्यार स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, वेगवेगळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्यो स्किम्स विच इज अ न्यू यंग एंटरप्रिनर्स हांच्यांनी बेनिफिशियर्स करून घेतलेले आसा. दे हॅव स्टार्टेड देअर ओन एंटरप्रिनरशिप. हे पळोवन म्हाका खूब बरें दिसता. त्या खातीर हांव जें म्हणटा की मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना जी न्यू लॉन्च आमी आयच्यान केल्या and which is again collateral free and which is also with a lesser rate of interest. पहिली आशिल्ली त्याच्यापेक्षा कितल्याशात कमी रेट ऑफ इंटरेस्ट and which is the special concessions for again for the women entrepreneurs. हे आम्ही प्रमोट करता. आयच्यान त्याची आम्ही सुरवात करता. हांव गोंयांतल्या म्हज्या सगळ्या तरणाट्या युवा युवतीक हांव आव्हान करता की द यंग बॉयज आनी गर्ल्स हांच्यांनी ह्याचो फायदो घेवचो